व्यासपीठ गावची खबर न्यूज। खालापुरात गाव तिथं शाखा घर तिथं शिवसैनिक मोहीम राबवणार तालुका प्रमुख संदेश पाटील यांचे प्रतिपादन। लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रामाणिक काम केले। त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी कंबर कसली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाव तिथं शाखा आणि घर तिथं शिवसैनिक मोहीम राबवणार असल्याची माहिती खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी दिली आहे। आगामी होणाऱ्या निवडणुका या कार्यकर्त्यांसाठी होणार आहेत, त्यामुळे सर्वांनी मतभेद बाजूला सारून एकदिलाने काम करा। निष्ठेने काम करणाऱ्याला संधी देण्यात येईल। समाजकारण करा तरच राजकारणात टिकाल। विकास कामही गावातील लोकांना सोबत घेऊन करून लोकसहभाग वाढवून पक्ष संघटना अधिक बळकट करा। तसेच आपल्यामधील मरगळ झटकून एकदिलाने काम करावे। खालापूर तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि यापुढेही राहणार असल्याचं आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले। त्यानंतर खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील चांगले कामाला लागले असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची अदलाबदल करण्यात येणार असून प्रामाणिक कार्यकर्त्यांना बढती दिली जाणार आहे। यामध्ये तरुणांनाही प्राधान्य दिले जाणार असल्याचंही तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी सांगितलंय। खासदार श्रीनिवासप्पा बारणे साहेब आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून कर्जत येथे मेळावा पार पडला त्या गेल्या हप्त्यामध्ये आणि नंतर कार्यकारिणीचा आमची मीटिंग झाली आणि मीटिंगमध्ये सुद्धा आणि आमदार महेंद्र थोरवे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांचा कार्यसंदर्भात पाहता त्यांनी लावलेल्या मीटिंग आणि त्यांच्या बैठकीला झालेली उपस्थिती ही खूप प्रार्थनीय लक्षणीय होती। संपूर्ण हॉल भरून जवळजवळ संपूर्ण पदाधिकारी तालुक्याचे A to Z हे पदाधिकारी उपस्थित होते आणि आमदारांनी आवाहन केलेलं आहे की जिथे शाखा, जिथे गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक असा आमचा भगवा सप्ताह या 19 ते 19 तारखेच्या पूर्ण महिनाभरामध्ये आम्ही करणार आहोत। ग्रामपंचायत वाईज मीटिंग घेणार आहोत। प्रत्येक ग्रामपंचायत पदाधिकारी नेमण्याचा, प्रत्येक बूथ कमिटी नेमण्याचा आदेश हा आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून दिलेला आहे आणि त्याचा तंतोतंत पालन करण्याचा आम्ही सर्व पदाधिकारी प्रयत्न करू। आता लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत, विधानसभेच्या निवडणूक झालेल्या आहेत। आता ही खरी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि नगरपालिका या कार्यकर्त्याची निवडणूक आहे। तर आमदार साहेबांनी सांगितलं की आमच्या निवडणुका झालेल्या तर कार्यकर्त्यांना बळ द्यायचं काम हे ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आजपर्यंत पक्षाचं त्यांना नक्की संधी देऊ आणि उमेदवार ठरताना आम्ही सर्वप्रथम जिल्हा परिषद वाईज ज्या वार्डाची मीटिंग असेल त्या वार्डातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेऊन आम्ही उमेदवार ठरवू नक्कीच आणि प्रत्येक जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीवर आमचा निर्विवाद भगवा फडकेल अशी आम्हाला आशा आहे। पक्षबांधणीचा सर्व फेरबदल करण्याचं काम एकदम तालुका लेवलपासून म्हणजे माझ्या सकट तालुका लेवलपासून पूर्ण शाखाप्रमुखपर्यंत ज्या लोकांना नवीन संधी मिळेल, ज्या लोकांचे चांगलं काम केलं त्यांना बढती देऊन युवकांना कसं घेता येईल आमच्याकडे याची आम्ही नक्कीच आतुरतेने आम्ही वाट पाहू आणि आम्ही काम करू तसं आणि बाळासाहेबांच्या मनातला विचार हा घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही नक्कीच करू। तसेच आगामी येऊ घडलेल्या निवडणुका असतील याला सामोरं जाताना आमच्या आपसमध्ये सगळं मतभेद काढून आम्ही एकजुटाने एक येणे आम्ही प्रत्येक निवडणुकीमध्ये कार्यकर्त्याची मनं जुळणी महत्त्वाची आहे आणि जेव्हा एकीचं बल खूप मोठं आहे आणि आमच्याकडे व्यासपीठावरच एवढे गर्दी आहे आणि समोर तर आहेच पण एवढा मोठा म्हणजे पदाधिकाऱ्यांचा जो ओघ आहे तो कुठेच नाही आहे, कुठल्या पक्षात नाही आहे। तर आम्ही नक्कीच मतभेद विसरून आपण सर्व एक होऊन एकमुखाने शिवसेनेचा भगवा प्रत्येक ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, वार्ड, पंचायत समिती, नगरपालिका फडकवणार यात माझं शंका नाही।